मित्रांनो, यूएस भारत एफटीए करार झालाय. आता तरुणांनो आयुष्य घडवा. भारत सरकारने ना भूतो न भविष्यती असा करार यूके सोबत केला आहे. त्याच्यावर खूप चर्चा सुरू आहेच. त्या ऐतिहासिक व्यापारी कराराला जागतिक दृष्टीने महत्व आहे, पण ही आत्मनिर्भरता होण्याची आयती संधी तरुणांना चालून आली आहे. नमस्कार, मी मोहित सोमण, प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला याविषयी अनेक माहिती बघायला मिळेल, पण आम्ही अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत जे प्रेक्षकांसाठी महत्वाचे आहे. शेवटी हॉटेलात गेल्यावर आपण थोड्या वेळासाठी सादरीकरण बघू शकतो, खुश पण होतो, पण असली गंमत पदार्थाची चव चाकूनच कळते. यासाठी यूएस भारत हा द्विपक्षीय ट्रेड करार अग्रीमेंट चे मर्म जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. पण तत्पूर्वी एफटीए काय, तो मुख्य विषय काय हे देखील कळणं गरजेचं आहे. एफटीए हा आंतरराष्ट्रीय करार असतो. यापूर्वी जगभरात जागतिकीकरणानंतर व्यापाराच्या अनेक परिभाषा बदलल्या. 1994 साली जगात गॅट नावाची संस्था स्थापन झाली होती, जिचा उद्देश व्यापार सुलभीकरण हा होता. परंतु वाढत्या व्यापारातील क्लिष्ट पद्धती, बदलणारी व्यवस्था, नव्या नियमावलींची गरज, संतुलित व्यापारी मूल्यांचे रक्षण अशा विविध कारणांमुळे या गॅट संस्थेचे रूपांतर WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये झाले. त्यामुळे ही संस्था अस्तित्वात आली. या संस्थेने जागतिक व्यापाराची रूपरेषाच बदलली. काही समान तत्वांवर सगळ्याच देशांनी एकत्र येत नियमावलीची चौकटी आखून दिली, ज्याच्या आधारे सदस्य देशांना ही संस्था व्यापार सुलभीकरणासाठी वेळोवेळी मदत करत असते. या संस्थेच्या किंबहुना यापूर्वीच्या गॅट संस्थेने संबंधित देशांना मूळ तत्वाला हरताळ न फासता आपापली व्यापारी धोरणे आखण्याची स्वायत्तता दिली होती. म्हणूनच 16 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कराराला दोन्ही बाजूने मोहर लागली आहे. दोन्ही देशांच्या सरकारच्या मान्यतेने या कराराला परवानगी मिळाली आहे, ज्यामध्ये एकमेकांच्या देशातील वस्तू सोप्या भाषेत सांगायचे तर करमुक्त आयात निर्यात करू शकतील. या करारामध्ये काही संवेदनशील वस्तू वगळता इतर वाटाघाटींना मात्र यश आले आहे. भारतात चिकन, डेअरी, टेक्स्टाईल, शेती क्षेत्राशी संबंधित उत्पादने वगळता इतर उद्योगात दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना मनसोक्त आनंद घेता येईल. दोन्ही देशांच्या आयातीवर व निर्यातीवर यांचे दूरगामी परिणाम अपेक्षित आहेत. भारतातील उद्योग विश्वात केवळ उभारीच नाही तर तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी हा बूस्टर डोस ठरणार आहे. अगदी चॉकलेट, मद्य, लेदर फूड, वेअर, मरीन उत्पादनं, खडे, ज्वेलरी, खेळणी, टेक्स्टाईल, केमिकल, इंजिनिअरिंग उत्पादने, शीतपेये या सगळ्याच उत्पादनाचा या करारात समावेश आहे. 99% भारतीय उत्पादनाला यूके ड्युटी फ्री प्रवेश मिळणार असून भारतीय बाजारपेठेत यूकेच्या उत्पादनांना 85% टेरिफ मुक्त प्रवेश मिळेल. $56 अब्ज हा करार अपेक्षित असून लवकरच अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे, कारण लवकरच या योजनेचा लाभ दोन्ही देशांना मिळू शकतो. याला दोन्ही देशांचीही मंजुरी मिळाली आहे. आता ब्रिटिश संसदेत यावरील विधेयकाला मंजुरी मिळण्याची शक्यता देखील आहे. आता तुम्ही म्हणाल, याचा सामान्य व्यक्तीला फायदा काय? तर तो असा आहे की याचा मोठा लाभ बड्या कंपन्यांपेक्षा अधिक छोट्या, मध्यम भागभांडवल असलेल्या व्यवसायाभिमुख MSME यांना होणार आहे. म्हणजेच देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आजही महाराष्ट्राचीच आहे. याचा जास्तीत जास्त लाभ इकडच्या उद्यमी तरुणांना मिळेल. नोकरी शोधत खितपत पडलेल्या कित्येक तरुणांना नफेशीर व्यवसाय उभारणी करण्याची ही आयती संधी चालून आली आहे. यापूर्वी जगभरात अतिरेकी करासह निर्यात करण्यापेक्षा लोक घरी बसण्याचा विचार करत असत. याला आता चाप बसणार आहे. घरगुती बाजारासह यूके मध्येही आता घरगुती बाजारासारख्याच वस्तू सहज आपण निर्यात करू शकतो, ज्यातून विदेशी चलन भारतात येईलच आणि ते सामान्य उद्योजकांच्या हातात देखील खेळू लागेल. आर्थिक भरभराटही होईल. त्यामुळे स्टार्टअप कंपन्यांना उभारी देण्यासाठी ही नामी संधी आहे. याला उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत यांनाही या एफटीएचा लाभ होणारच आहे. आता महागड्या गाड्या, विदेशी यूकेतील गाड्यांची आयात भारतात स्वस्त होईल. त्यामुळेच सरकारने सगळ्या स्तरातील लोकांचा विचार करून श्रावणात दिलेले मोदी सरकारने मोठे गिफ्ट आहे. आता तुमच्या मनात हाही विचार आला असेल की भांडवल उभारणे इतकं सोपं असतं का? तो विचारही चुकीचा नाही. सोपे नाही, पण कठीणही नाही. मात्र याचेही उत्तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारच्या उत्पादन, सेवा, व्यापार क्षेत्र आणि शेतीशी संबंधित उपक्रमांमध्ये ग्रीनफील्ड प्रकल्प उपक्रम स्थापन करण्यासाठी बँक कर्ज सुविधा देऊन अनुसूचित जाती SC किंवा अनुसूचित जमाती ST कर्जदार आणि प्रत्येक बँक शाखेतील किमान एक महिला कर्जदार यांना ग्रीनफील्ड उपक्रम स्थापन करण्यासाठी 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज बँक देते. असाही एक अर्थ मंत्रालयाचा उपक्रम आहे, ज्याला स्टँड अप इंडिया म्हणतात. मात्र या योजनेची अट अशी आहे की वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत किमान 51% हिस्सा आणि नियंत्रण भागभांडवल अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकांकडे असणं आवश्यक असतं. इतर प्रवर्गासाठीही सरकारची 2015 मध्ये सुरू झालेली मुद्रा कर्ज योजना आहेच,
त्यातून तुम्हाला कुठलीही मालमत्ता गहाण न ठेवता 10 लाखांपर्यंत परवडणाऱ्या दरात कर्ज मिळतं. क्रेडिट गॅरंटी फंड्स ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस ही आणखी एक सरकारी योजना आहे जी बँका आणि NBFC सारख्या वित्तीय संस्थांद्वारे MSME सारख्या छोट्या व्यावसायिकांना कर्ज देते. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच उद्योजक आणि स्टार्टअप उद्योगांना गहाण न टाकता तारणमुक्त कर्ज मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खास करून मराठी तरुणांना लाभदायक ठरेल. छत्रपती शिवरायांच्या काळातील सुखी शेतकरी आणि सुखी व्यापारी यांना पुन्हा ते वैभव मिळवून देण्याची वेळ आता आली आहे. आता बदलत्या जगात या नव्या घोषणेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात तरुणांचे भले होईल असे आम्हाला वाटते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.